वैष्णवतो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडदा जड भारी नेमा नटडी निर्धार तो गावने याते हो का दया जीवल नाही अनेक प्रमाण धन धन तृणजन बंडरंगा करो प्रथम दुर्गा दूसरे चरण संताजी दूसरे चरण संताजिया समचरण सरोजम संद्र नीलांबुदापम जगन्नितमाली मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला गंधर्म गंजनेत्रम सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराजरी राजीव नेत्रं प्रविशाल भालं अजान बाहुं पद्मासनस्थं कौपीनयुक्तं बलदण्डमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं ये मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपम् अखंड नंद बोधाय शिष्य संदवारिणे सचिदानंद रूपाय तस्मै गुरु रामगिरिं नमो नमः। अवधूत सदानंद हे परब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय दत्तात्रेयाय नमस्तुते विठाला 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 विठाला। योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गोचर स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्मा संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप। सत म्हणजे जे सत्य आहे, चित म्हणजे जे अप्रकाश रूप रहित आहे, आनंद म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध होत नाही असं असणारं परमतत्व गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने गोचर स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने सालाबादप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज सप्ताहाचा 5वा दिवस आहे।
पाचव्या दिवसाची ही सेवा अभंग वैराग्याचे महामेरू जगदवंदनी जगद्गुरु संत तुकोबर आहे. वैष्णवांचं लक्षण महाराज या अभंगामध्ये प्रतिपाद करतात. वैष्णव तुझया अवघी देवावरी माया. वैष्णव ज्याला म्हणावं, ज्याचं भगवान परमात्म्यावरती निरपेक्ष प्रेम आहे, कुठली अपेक्षा नाहीत, इच्छा नाहीत, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यदः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः समे प्रिय. अंतःकरणामध्ये कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही, कुठलं प्राप्तव्य नाही आणि कुठलं कर्तव्य शिल्लक राहिलं नाही. ते वैष्णव आहे. अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी. दोन प्रकारची परिस्थिती तुकोबर यांनी सांगितली. एक आहे अनुकूल परिस्थिती आणि दुसरी आहे प्रतिकूल परिस्थिती. अनुकूल परिस्थितीमध्ये तर कुणीही परमार्थ करतो, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये जो परमार्थ करतो तो खरा वैष्णव, ज्यांचा नेम कधी जीवनामध्ये टळला नाही. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी विठाला विठाला. नित्य नेमनामे ते प्राणी दुर्लभ. माऊली ज्ञानोबर आहे संसार, ज्यांच्या जीवनामधला नेम कधी ठरला नाही, पडता जड भारी नेमा नटळे निर्धार. तो गामनियाती हो का तयाची बलदी. या ठिकाणी येण्याकरता सर्वांना अधिकार आहेत. मग कुणी गणपती बाप्पाचे उपासक असेल, कुणी आदिपराशक्ती जगदंबेचे उपासक असेल, कुणी भगवान शंकराचे उपासक असेल. कधी कधी संभ्रम निर्माण होतात. काहींना असं वाटतं जे भगवान शंकराची उपासना करतात ते शाक्त आहेत, आपलं शैव आहे. देवीची उपासना करतात ते शाक्त आहेत. गणपती बाप्पाचे उपासक ते गणपती आहेत. आणि भगवान विष्णूचेच उपासक वैष्णव आहे, असंही कधी कधी वाटतं. पण या विश्वामधले जर पहिले वैष्णव जर कोण असेल, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव.
एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या विश्वामधले पहिले वैष्णव जर कोण असेल तर ते भगवान शिव आहे. आणि या वारकरी संप्रदायाचं मूळ सुद्धा भगवान शिव आहे. पंढरपूरची जर वारी जर जीवनामध्ये पहिले कोणी जर केलेली असेल तर ती भगवान शंकराने केलेली आहे. म्हणजे शिवाचे उपासक सुद्धा हे वैष्णव असू शकतात. योगीराज गंगागिरी महाराजांसारखे विद्वान महात्मा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज करत असत. परंपरा जरी संन्यासी महापुरुषांची आहेत परंतु परमार्थ हा वारकरी संप्रदायाचा आहे. आणि मग ज्या वेळेला काही साधक सांगितले महाराजांनी, काही साधकांमध्ये वादविवाद होत असतात की जे शिव उपासक आहेत. एकदा भगवान विष्णूच्या उपासकांनी प्रश्न केला भगवान शिवाच्या उपासकांना, तुम्हाला भगवान शंकरांनी काय दिलं? भगवान शंकराचे उपासक प्रश्न करतात. हा वाद का झाला तर प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहेत. काही म्हणतात भगवान शंकरासारखे श्रेष्ठ विश्वात कोणी नाही. भगवान विष्णूचे उपासक प्रश्न करणार की भगवान विष्णूपेक्षा श्रेष्ठ विश्वामध्ये कोणी नाही. जगदंबेचे उपासक प्रश्न करणार या विश्वामध्ये आदिमायेपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. का तर हे विश्व आदिमायेने निर्माण केलेलं आहे. अंबा दिव्य स्वरूपिणी काये सोय प्रकाश, पृथ्वी जिससे ज्योतिर्मय उज्ज्वल है आकाश. आदि तूच आहे आणि अंतही तूच आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण, 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण. मोहमय चतुर वरदनला लुनी, मोहमय चतुर, मोहमय चतुर वरदनला लुनी, मोहमय चतुर, ओमय चतुर वरदनला लुनी, ओमय चतुर, ओमय चतुर वरदनला लुनी, ओमय चतुर. त्रिविधातापती करमया जाडली, त्रिविधातापती, त्रिविधातापती करमया जाडली, त्रिविधातापती. भक्त लागी तू पावसी निर्मली, आईचा जोगमान, जोगमा मागील आईचा जोगमान, आईचा जोगमान, जोगमा मागील आईचा जोगमान. भक्त लागी तू पावसी निर्मली, आईचा जोगमान, जोगमा मागील आईचा जोगमान, आईचा जोगमान, जोगमा मागील आईचा जोगमान.
अनादि निर्गुण प्रगटली भवानी महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया जाडली भक्ताला पावसी भाऊ म्हणजे संसार आणि या संसार रूपी भवसागरातून तारणार जर कोणी असेल तरी ती आदिशक्ती आहे आणि आदिशक्तीने हे विश्व निर्माण केलेलं आहे म्हणून आम्हाला तरी वाटतं आदिपेक्षी आदि पराशक्ती जगदंबा माता शिवाय या विश्वामध्ये श्रेष्ठ कुणी नाही याचं कारण ब्रह्मा विष्णू महेश यांनी सुद्धा जगदंबेची सेवा करावी चरणाची सेवा करावी आदिशक्तीचा अधिकार सांगितला महाराज द्वितीयेच्या दिवशी मिळती 64 योगिनी सकळामध्ये श्रेष्ठ परशुराम रामाची जननी कस्तुरी मळवटी बागीशी दुर्भरुणी उदो कार्य गरजती सकल चामुंडा मिळवणियो तृतीयेच्या दिवशी अंबे हे शृंगार मळवट बांधण चोळी कंठी हर मुक्ता फळा कंठीची पदके कासे पितांबरी निवळावळा ओ अष्टभुजा निर्विद्यम सुंदरी दिसिला चतुर्थीच्या दिवशी विश्व व्यापक जननियो चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननियो प्रसन्न होसी अंतकरणियो पूर्ण कृपे वासी जगन्माता मनमोहिनी पंचमीच्या दिवशी व्रत ते ललिता आद्यपाद्य पूजने तुझला भवानी षष्ठीच्या दिवशी भक्त आनंद वर्तनावो सप्तमीच्या दिवशी मा सप्त शुंग गडावरी तू नांदसी भवती पुष्पे नाना परिवरी अष्टमीच्या दिवशी हे अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती ओ पहिली उभी जगजननी नवमीच्या दिवशी 9 दिवसाचे पांजनी सप्तशती जप हो महावनी सद्भक्ती करुण्यो दशमीच्या दिवशी अंबानिगे सिमी लंगनियो विठाला विठाला विठला 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 ही शक्ती उपासना सांगितली महाराज म्हणून या विश्वामध्ये शक्तीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही बघा या विश्वावरती ज्यांनी राज्य मिळवलं ते आदिनाथ मच्छिंद्रनाथ गुरु गोरक्षनाथ गुरु जालिंद्रनाथ गुरु कानिपनाथ गैनीनाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा हे मच्छिंद्र दयाचा मुख्य
आदिनाथ गुरु सकळ चिंतांचा हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ चिंतांचा आदिनाथ गुरु सकळ चिंतांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गैनी प्रती मच्छिंद्राने बोध गोरक्षाची केला गोरक्ष वळला गैनी प्रती गोरक्ष वळला गैनी प्रती गोरक्ष वळला गैनी प्रती आदिनाथ गुरु सकळ चिंतांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ चिंतांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य 84 सिद्ध आहे 84 सिद्धांचा सिद्ध विधी मिळा तो सुख सोळा कायवान ज्यांनी या विश्वावरती साम्राज्य मिळवलं ते मच्छिंद्रनाथ अलख निरंजन भव वैवंदन जन्म निरंजन नारायण पण मच्छिंद्रनाथांना शाबरी कवच जर कोणी दिला असेल तर ती सुद्धा आदिशक्ती आहे ज्या शाबरी विद्यावरती सर्व देवांवरती ज्यांनी राज्य मिळवलं नवे नवे भगवान श्री कृष्ण परमात्मा परम तत्व आहे भोंशी विभूषित करा नवनीर दावा पिदांबरा दृढबिंब फलादर्श पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तात भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे महाराज ते सुद्धा मायेच्या अधीन आहे म्हणून तर अगोदर आदिशक्तीचं स्मरण केल्या जात असतं जय जय राधा रमण हरी बोल जय 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 राधा हरि बोल जय राधा हरि बोल जय राधा हरि बोल जय राधा हरि बोल जय जय राधा रमण हरी बोल जय 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 जय राधा रमण हरि 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 बोल 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 वाक्य बिहारी हरि जय जय राधा रमण हरि जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि तू बाकी बिहारी हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल जय जय राधा रमण हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल जय जय राधा रमण
जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर। भगवान श्री कृष्ण परमात्म्याने सुद्धा जिच्यामध्ये रममान होती आदिशक्ती भगवान शिव दक्षाच्या यज्ञामध्ये ज्या वेळेला सतीमातेने आपलं जीवन समर्पित केलं त्यावेळेला भगवान शिव आदिशक्ती पुन्हा प्राप्त व्हावा म्हणून 12 वर्ष तपाला बसले हिमालयामध्ये जाऊन। परमात्मा सुद्धा आदिशक्तीच्या अधीन आहे असं मत कुणाचं आहे तर देवीच्या उपासकांचं आहे। वाद जो चालू आहे तो याच्यावरून चालू आहे की या विश्वामध्ये श्रेष्ठ कोण, मग वैष्णव श्रेष्ठ आहेत की शाक्त श्रेष्ठ आहेत की गणपत्य श्रेष्ठ आहे। गणपती बाप्पाचे उपासक प्रश्न करतात, आपण म्हणतात आदिशक्ती श्रेष्ठ आहेत, कोण म्हणतं शिव श्रेष्ठ आहेत, कोण म्हणतंय भगवान विष्णू श्रेष्ठ आहेत। पण सर्वात अगोदर या विश्वामध्ये कोणतंही जर कार्य करायचं असेल तर ज्यांना अगोदर पूजल्या जातं ते बाप्पा आहेत। म्हणून आम्हाला तरी वाटतंय या विश्वामध्ये गणपती बाप्पापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही। काहींनी असं मत व्यक्त केलं आपल्याला बाप्पा श्रेष्ठ वाटतात पण बाप्पांना जगत दाखवणारा आदिशक्ती आहे म्हणून आम्हाला तरी वाटतंय बाप्पा श्रेष्ठ नाही। बराच वेळ वादविवाद चालू होता। भगवान विष्णूच्या उपासकांनी प्रश्न केला, कैलासामध्ये तर आदिशक्ती भगवान शंकराच्या चरणाची सेवा करत आहेत, श्री सागरामध्ये आदिशक्ती पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती 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 तिसियावे का कुळती, तिसियावे का कुळती, तिसियावे का कुळती, तिसियावे का कुळती वेगिया नावा तुहारी आनावा तुहारी, 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 वेगी आनावा तुहारी पाय लक्ष्मीच्या हाती तिसियावे का कुळती। माता आदि पराशक्ती महालक्ष्मी श्री सागरामध्ये भगवंताच्या चरणाची सेवा करत आहेत। कैलासामध्ये भगवान शिव शिवांच्या चरणाची सेवा माता पार्वती करत आहेत। हे असे संभ्रम साधकाला का निर्माण होतात तर याचं उत्तर देवी भागवत ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की हे विश्व जगदंबेनं निर्माण केलं। श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे की हे जगत भगवान विष्णूने निर्माण केलेलं आहे आणि शिव पुराणामध्ये असं वर्णन आहे की या विश्वामध्ये पहिली नगरी जर कोणती असेल, आता पंढरपूरच्या चरित्रामध्ये असं वर्णन आहे की या विश्वामध्ये जेव्हा कोठे काही नव्हतं त्यावेळेला पंढरपूर होतं, पण शिव महापुराणामध्ये असं वर्णन आहे की जेव्हा विश्वामध्ये कुठेही काही नव्हतं त्यावेळेला काशी भगवान शंकराने सर्वात प्रथमतः निर्माण केली। आणि शिवपुराणामध्ये असंही वर्णन आहे की भगवान शिवांच्या 10व्या अंगापासून भगवान विष्णूची निर्मिती आहे। आणि ज्या वेळेला ब्रह्माने सृष्टी निर्माण केली
सृष्टी तर अनेक जणांनी निर्माण केलेली आहे. भागवतामध्ये म्हणून सृष्टी निर्माण केली असं वर्णन आहे. काही ठिकाणी ब्रह्माने सृष्टी निर्माण केली असंही वर्णन आहे. काही ठिकाणी विश्वामित्राने सृष्टी निर्माण केली असंही वर्णन आहे. बघा घोडा हा प्राणी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला आहे, पण गाढव हा प्राणी विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये गोमाता ही ब्रह्मदेवाच्या सृष्टीमधला प्राणी आहे. म्हैस हा प्राणी विश्वामित्रांच्या सृष्टीमधला आहे. पशु पक्षी मोर असेल, काही पक्षी विश्वामित्राने सुद्धा निर्माण केलेले आहेत. घुबड हा प्राणी विश्वामित्राच्या सृष्टीतला आहे, हा ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही. मग मनुष्य प्राणी कोणत्या सृष्टीमधला आहे? भागवतामध्ये की भगवान विष्णूने सृष्टी निर्माण केली, त्यांच्यापासून मनुष्य प्राण्याची निर्मिती झाली. पण इकडे शिवपुराण तर वेगळं सांगते. ब्रह्मदेवाने भगवान शिवाकडे जावं, कैलासामध्ये ब्रह्मदेव गेले आणि भगवान शिवजींना विनंती केली, प्रभू हे शिव शंकर कैलास के राजा भूल न जाना, 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 भूल न जाना. हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. ओ हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास राजा भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. सब कुछ है तो मेरा परम मेरे, ऐसे कभी न जाना. एक सहारा तो मेरा शिवजी और ना कोई ठिकाना. हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. ओ हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. इस जग में, इस जग में हमें फसाया उससे हमें नाम. ये शिव शंकर, ये शिव शंकर कैलास के राजा भूल न जाना. ब्रह्मदेव कैलासामध्ये गेले. या विश्वामध्ये आम्हाला तुम्ही निर्माण केलेलं आहे. बघा, भगवान शिवापासून भगवान विष्णू निर्माण झाले. भगवान विष्णूंच्या नाभीमध्ये कमळ निर्माण झालं, त्यातून ब्रह्म प्रगट झाले. आणि ज्या वेळेला हा ब्रह्मदेवाची विनंती
पूर्वी मैथुन सृष्टी नव्हती. हे मैथुन सृष्टी निर्माण करण्याकरता भगवान शंकराला प्रवृत्त करणारे ब्रह्मदेव आहेत असं शिवपुराणामध्ये वर्णन आहे. आणि भगवान शिवजींनी आपल्या स्वतःपासून शिवाई शक्ती वेगळी केली. त्या शक्तीपासून स्त्री आणि पुरुष हे निर्माण झाले. त्यापासून सृष्टी निर्माण झाली असं वर्णन आहे. मग कधी कधी अनेक संभ्रम निर्माण होतात. यामधून सांगायचं तात्पर्य एकच आहे. भगवान शिव, भगवान विष्णू, ब्रह्म आदी शक्ती सगळं काही एक आहेत महाराज. म्हणून मी एक का सांगतोय, आपसामध्ये असणारे जे काही मतभेद आहे, मग कुणी शिव उपासना करत असेल, कुणी भगवान विष्णूची उपासना करत असेल. महाराज आजही पंढरपूरला जर गेलत कधी तर पांडुरंगाच्या मस्तकावरती शिवलिंग आहे. म्हणजे ज्या वेळेला पंढरपूरची वारी भगवान शिवांनी केली त्या वेळेला परमात्म्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. बघा नरहरी महाराजांचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे. कारण भगवान शिव सोडून कुणाला मानत नव्हते. कथाभाग सर्वांना ज्ञात आहे. पण ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाकरता ते गेले त्या वेळेला पांडुरंगामध्ये भगवान शिव त्यांना दिसले. एक एकाचे हृदय गोडी साखरीच्या टाई. म्हणजे शिव उपासक सुद्धा वैष्णव असू शकतात, वैष्णव उपासक हे शैव असू शकतात, आणि जगदंबेचे उपासक सुद्धा वैष्णव असू शकतात, आणि गणपतीचे उपासक सुद्धा वैष्णव असू शकतात. हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में तू हर वेश में तू, हर देश में तू हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में तू हर वेश में तू, हर देश में तू हर वेश में तू नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. बीच से अनु परमात्मा बना इस दिव्य जगत का रूप लिया. ये दृश्य बनाया हे जिसने वह है गुरुदेव की पूर्ण दया. टुकड़िया गए और कोई नहीं, बस तू और मैं दोनों एक ही है. बस तू और मैं दोनों एक ही है. हर देश में तू हर वेश में तू, हर देश में तू हर वेश में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. तेरे नाम अनेक तू एक ही है. हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक ही है. मिट्टी से अणु परमाणु बना इस दिव्य जगत का रूप लिया. सौंदर्य तेरा तू एक ही है. परम तत्व
रूप जरी अनेक असतील परमात्मा एकच आहे. मग वैष्णवांचा अंतरंग आणि वैष्णवांचं बाह्यरंग दोन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. एक साधक तुकाराम महाराजांकडे गेला आणि तुकाराम महाराजांना एक प्रश्न केला. म्हणले महाराज, बाह्य रंगाने वैष्णव आणि अंतरंगाने वैष्णव कसा ओळखावा. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी त्या साधकाला नामदेव महाराजांकडे पाठवलं. नामदेव महाराजांनी प्रश्न केला. नामा मने नाम केशवाचे हरीच वैष्णव होसी हरीच हरीच हरिजना हरिच वैष्णव होसी हरिजना हरिच वैष्णव होसी नामा मने नाम केशवाचे गिसी तरीच वैष्णवसी हरिजना हरीच वैष्णवसी जना हरिजना. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन जो करतो तो वैष्णव आहे. मग अधम वैष्णव, अधमाधम वैष्णव, उत्तम वैष्णव, भाग्यवान वैष्णव असे अनेक प्रकारचे वैष्णव शास्त्रामध्ये सांगितले. अभंगाचं प्रथम चरण वैष्णव तो जया रखुमाई रखुमाई
रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय वैष्णव तो जया अवगी देवावरी माया तो म्हटल्यानंतर एक वचनी शब्द तुकाराम महाराजांनी या ठिकाणी वापरला फक्त तो वैष्णव ज्याची भगवान परमात्म्यावरती प्रीती आहे निरपेक्ष प्रेम परमात्म्यावरती ज्यांचं आहे मग अधम वैष्णव अधमाधम वैष्णव भाग्यवान वैष्णव बघा योगीराज गंगागिरी महाराज गुरुवर्य नारायणगिरी महाराज हे भाग्यवान वैष्णव होते भाग्यवान वैष्णव कसे ओळखावा असाही प्रश्न कधी कधी निर्माण होतो भाग्यवान वैष्णवांच्या संगतीमध्ये ज्यांच्यामध्ये चैतन्य नाही अशा जीवांचा सुद्धा उद्धार होतोय भाग्यवान वैष्णव बघा आता ज्यांच्यामध्ये चैतन्य नाही उदाहरण सांगतो कुणी एक महात्मा होते विद्वान महात्मा होते भ्रमण करत चालले होते उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक कुंभार माठ विकण्याकरता बसलेला होता महात्म्याची इच्छा झाली आपल्या मठामध्ये सुद्धा एखादा माठ असावा माठामध्ये काय चैतन्य आहे हे निर्जीव वस्तू आहे आणि महात्मा ज्या वेळेला कुंभाराजवळ गेले महाराज विचार केला महात्म्याने कुंभाराला तर देण्याकरता आपल्या झोळीमध्ये काही नाही साधू झोळीत काय असतं राख सोडून दिसताना काही लोकांना पैसे दिसले महाराज पण त्या पैशाची अंतिम राग झाली गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या झोळीमध्ये ज्यांना ज्यांना पैसे दिसले त्यांची अंतिम राख झाली याचं कारण ते पैसे नसून राखच आहे झोळीमध्ये काही नाही देण्याकरता कुंभाराने विचार केला आपल्या जवळ एकच माठ शिल्लक राहिलेला आहे आणि तोही आपल्या काही उपयोगाचा नाही आहे याचं कारण तो माठ गळका होता देऊन टाकू साधू महाराजांना काय करायचं तो गळका माठ आपल्याजवळ ठेवून तरी काय होणार आहे काही लोक बघा घरी गाय दूध देत नसली साधूला देऊन टाकतात घरी तरी काय उपयोगाचे लोक बेटात आणून घालतात ज्या गायी तुमच्या काही उपयोगाचं नाही ते आम्हाला एका जणाने मला एकादशी पाहून गाय दान दिली मठाला ती गाय अशी होती महाराज ती नुसती लात मारायची तिच्या जवळ गेलं की लात मारायची आणि सुटल्यानंतर तर हातीत लागत नव्हती पुढल्या एकादशीला मी दान करून टाकली काय करायचं
अशा ज्या काही गोष्टी आहे महाराज, जे काही तुमच्या उपयोगाचं नाही, जे पोरं घरी ताण देतात नाही का ते भेटतात, अशा प्रकारे हा माठ आपल्या काय उपयोगाचा आहे देऊन टाकू साधू महाराज. बघा तो माठ साधू महाराजांनी आपल्या मठामध्ये आणला. त्या माठामध्ये जल टाकलं पण ते जल त्या माठामध्ये राहत नव्हतं. महात्म्याने काय करावं, तो माठ करचंद्र क्रोधम कायजम कर्मजम हो श्रवणयन जेव्हा मन समपदार बस इतनी तमन्ना है भोले बाबा तुम्हें देखूं, हो मेरे बाबा तुम्हें देखूं, सर पे गंगा सुंदरियों माते तिलक निराला गला रुद्राक्ष माला हो मेरे बाबा तुम्हें देखूं, दिन हो या अंधेरा चाहे शाम सवेरा सो जाओ तो सपनों में भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं. भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये गेले आणि तो माठ महादेवाच्या आणि पिंडीवरती बांधला, त्यामध्ये जेल टाकलं. सांगायचं तात्पर्य एकच आहे, माठामध्ये चैतन्य नाही तरी त्या माठाचा उद्धार वैष्णव करत असतात. ते भाग्यवान वैष्णव. बघा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या सानिध्यामध्ये अनेक जण राहिले, त्यांना काही येत नव्हतं. असे पोरं महाराज झाले, कोण कीर्तन करते, कोण रामायण करते, कोण भागवत करते. हे भाग्यवान वैष्णवांचं सानिध्य लाभलं. भगवान शिव हे सुद्धा भाग्यवान वैष्णव आहे. त्यांच्या हातामध्ये असणारा डमरू, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा, 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 रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. ओ रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा. ओ शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा, शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा, राजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा। भगवान शिवजींच्या हातामध्ये डमरू आहेत, त्यामध्ये चैतन्य नाही आहे, मग निर्जीव वस्तूंना सुद्धा परमार्थ करायला लावतात. हे लक्षण जे आहेत ते भाग्यवान वैष्णवांचे आहेत. आणि कुठली इच्छा नाही, पुढं अवस्था सांगितली तुकाराम महाराजांनी. कुठलंही प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, काही शिल्लक राहिले नाही, अशी अवस्था ज्यांची आहे. आणि जे सदैव विरक्त आहे ते वैष्णव अभंगाचं द्वितीय चरण. नाही अनिका प्रमाण, 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 नाही अनिका अनेक प्रमाण. धन धन तृणजन, कुठली इच्छा नाही, अपेक्षा नाही, सदैव विरक्त ज्यांची अवस्था सांगितली ते वैष्णव आहेत. अनुकूलता असो प्रतिकूलता असो कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्यांचं भजन बंद नाही, ज्यांचा परमार्थ बंद नाही. पडता जडभारी हो निमा नटळे निर्धारी, नाही अनेक प्रमाण. धन धन तू गावने या
नाथडा Oh!